शिंदे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझं ज्वेलरी ब्लॉगमध्ये माझ्याकडे आहे तेवढे सर्व ज्वेलरी तुम्हाला मी दाखवणार आहे. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये 2 प्रकारचे दाखवलेले, तर ह्या व्हिडिओमध्ये ओव्हरऑल किती आहे हे सर्व दाखवणार आहे. खूप मोठा नाही करत ब्लॉग, छोटासा करणार आहे. चला आपण चालू करू. तर आता आपण बघतो हे मी घातलं आहे ना, हे एक इयरिंग आहे आणि हे याच्यावरचं आहे. तर हे एक ज्वेलरी माझ्याकडे आहे आणि त्याचं बिंदी पण आहे. बिंदी पण आहे. हे बिंदी हे आणि लोकल मार्केट असतं तिथून घेतलेलं आहे. हे बघा मस्त ड्रेसवर साडीवर घालू शकता. हे एवढं साडीवर मगाचं ते घातलं तरी इनफ आहे. जास्त ओव्हर घातल्यावर खूप हे वाटतं, हॅवी वाटतं. हे असं हे ज्वेलरी झालं आहे. त्यासोबत मी तुम्हाला आत्ता दाखवते. हे एक मॉडर्न म्हणजे ट्रेडिशनल नाही तर पार्टीवेअर आहे. तर हे ज्वेलरी तर हे मी तुम्हाला दाखवलं. त्याच पद्धतीने एक दुसरा हे असं अशामध्ये मोठमोठी हे आहे. तर हे एक माझ्याकडे आहे. हे पण लोकल मार्केटमधूनच घेतलं आहे. आणि ह्याचे मी तुम्हाला इयरिंग दाखवते. दिसताना असं वाटतं खूप हॅवी आहेत, खरे हे हॅवी नाही आहे. त्याचं वजन नाही आहे जास्त. तर हे हलके पूर्ण दिवस तुम्ही घालू शकता. हे पण आणि हे असे 2 आहेत. चला ह्याच्यासोबत बिंदी पण आहे. बिंदी तर ह्याच्यासोबत मी तुम्हाला इयरिंग दाखवते. म्हणजे हे ट्रेडिशनलमध्ये येऊ शकतं. हे ट्रेडिशनलमध्ये येऊ शकतं पूर्ण असं. नऊवारीमध्ये ते आपण असं घालू शकतो. हे पूर्ण हे लग्नामध्ये हे घेतलं खरं मी एकदाच यूज केलं त्याच्यात. हे असं पूर्ण सेटच आहे. डायरेक्टली ह्या सारखंचं हे घालायचं एक आहे. तर त्यासोबत मी तुम्हाला एक मोठ्याचं दाखवणार. ट्रेडिशनलमध्येच मोठ्याचं हे एक असं मोर आहे आणि हे मोर आणि ह्याच्यावर असं डायमंड्स आहे. मस्त छान वाटतं. हे एक असं पूर्ण साडीमध्ये आपण मंगळसूत्र आणि हे लॉंग असं घातलं तरी येणार आहे. बाकी काही घालण्याची गरज असते. हे एक आहे. त्याच्यासोबत माझ्याकडे खूप वर्षापासून ज्वेलरी आहे. हे असं कुठे घेतलं तरी आठवत नाही, खरं लोकल मार्केटमध्येच घेतलेलं आहे. खरं ह्याचं फिनिशिंग भरपूर चांगलं आहे. खूप वर्ष झालं आहे आणि 7-8 वर्ष झालं हे माझ्याकडे. हे पण मी आधीमध्ये घालते. डायरेक्टली 2 पदर आहे, एक पदर आणि 2 पदर असे 2. मॉडर्नमध्येच अजून एक आहे ज्वेलरी. सिंपल आहे, जास्त नाही. खरे ग्रीनमध्ये डार्क ग्रीन लाईट ग्रीनमध्ये हे असं. मी ह्याचे इयरिंग्स आहे. ह्याचे इयरिंग्स असं. त्यासोबत मी तुम्हाला छोटंसं चोकर सांगते. पिंकमध्ये छोटीसं चोकर वरती असं पॅच आहे मोठं. त्यानंतर हे असे मला छोटं आणि ग्रीन साडीवर हे पिंक वेअर केलं तरी चालेल. हे एक आहे. त्यासोबत माझ्याकडे एक आहे, खूप वर्ष झालं आहे माझ्याकडे. लोकल मार्केटमधून घेतलेलं हे ज्वेलरी. खूप यूज केलं, खूप यूज केलं तरी आहे तसं फिनिशिंग
चांगल्या क्वालिटीचे आहे, त्यामुळे खूप वर्ष टिकले आणि अजून पण मी हे तयार करते. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक मंगळसूत्रामध्ये दाखवते. ते एकच मंगळसूत्र आहे माझ्याकडे. हे एक आहे आणि अजून एक दाखवते. हे असं मध्ये असं खूप निघालेलं असं हे घेतलेलं मी. आणि त्याचे इयरिंग्स आहेत हे छोटेसे पिंक अँड रेडमध्ये, हे असं छोटेसे. त्याच्यानंतर हे आता मध्ये खूप निघालेलं गेल्या वर्षी 2024 ओपन नाही केलं, आता ओपन करते. वेअर पण नाही केलं अजून, वेअर पण करायचं. हे ग्रीन आहे, जास्त प्राइस नाही ह्याची, ओनली 100 रुपीज. पूर्ण तुम्ही कोणती पण साडीवरती हे वेअर करू शकता, खूप छान दिसेल. मी आहे तसंच ठेवलं आणि आहे तसं पॅकिंग करून ठेवलं, म्हणजे हे आहे तसं. मला काही 1 वर्ष झालं आहे, खरं मी घातलंच नाही, तर आता मी नक्की घालू. हे आहे आणि त्यासोबत एकदम छोटे इयरिंग्स आहे ग्रीनमध्ये. त्यासोबत नंतर अजूनही मंगळसूत्र आहे, जास्त मंगळसूत्र नाही आणि रोज सोन्याचंच घालते. त्याच्यामध्ये हे अमेरिकन डायमंडचं आहे. तर मी 2023ला घेतलं आहे. हे जे इयरिंग्स ही आहेत असे अमेरिकन डायमंडचे आहे तसेच आहेत, काही चेंजेस नाही. हे 2 छोटे आहेत. आता मी मंगळसूत्र दाखवते, खूप लॉंग आहे, खूप मोठं आहे म्हणून मी असं बांधून ठेवलं आहे आणि शॉर्ट केलं मी त्याला, म्हणजे खूप असं खालीपर्यंत येतं, पोठापर्यंत येतं. तर ह्याला मी असं बांधलं म्हणजे हे शॉर्ट होऊन जाईल. हे बघा असतं तसं शाईन करतं, आहे तशी शाईन. हे अमेरिकन डायमंड्स आहे, तर हे जरा कॉस्टली आहे. अमेरिकन डायमंडचं तुम्हाला माहीतच असते, कॉस्टली असते. हे सर्व ज्वेलरी माझी होती, हे तुम्हाला मी दाखवलं या ब्लॉगमध्ये. तर आता नेक्स्ट काही ज्वेलरी घेतले तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतीलच. तर पुढे आता तर म्हणजे ज्वेलरी कलेक्शन, ज्वेलरी ट्रेडिशनल, ज्वेलरी ब्लॉग, हे तिन्ही ब्लॉग येतील पुढे जाऊन तुम्हाला बघायला मिळते. तर आता सारखं ज्वेलरी नको, तर ह्याच्यासोबत मी दुसरं काय ब्लॉग नवीन घेऊन येते ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघशीलच. हे नक्की बघा, हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.